आज आपण ज्या विषयावरती बोलण्यासाठी मला बोलवलेलं आहे, ते माझे एका अर्थाने ज्येष्ठ मित्र, पण खूप व्यापक अर्थाने माझे गुरु डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. आणि जेव्हा सरांचा मला फोन आला, की "सर, आम्ही महाराष्ट्राचे शिल्पकार या नावाची एक मालिका सुरू केलेली आहे आणि यामध्ये तुम्ही डॉक्टर दाभोळकरांच्या बद्दल काही बोलाल का?" मला खरं तर एक म्हणजे ज्ञानामुळे आपलं जगणं एकमेकांपासून कितीही तोडायचा काही शक्तींनी, म्हणजे थेट बोलायचं झालं तर प्रस्थापित व्यवस्थेतल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला तरी ते आपल्याला तोडू शकणार नाहीत. इतकं तंत्रज्ञानानं आपल्याला अ, आभासी का होईना पण जवळ ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि या माध्यमातून तुमच्याशी बोलताना त्यावेळी मला खूपच कौतुकही वाटतंय, थोडी दडपणही येत आहे आणि एकूणच भविष्याच्या दृष्टीने खूप काही आशावादी पण मला वाटत आहे. अर्थात आपण ज्या अ, चर्चेसाठी, ज्या विषयासाठी आज मला इथं बोलवलेलं आहे, ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या एकूण कार्यक्रमाचा आयोजकाचा हेतू आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार नव्या पिढीला आणि एकूणच आजच्या महाराष्ट्राला कळवून देण्याचा आहे. आणि अशाच एका आधुनिक महाराष्ट्र घडवणाऱ्या शिल्पकारापैकी एका शिल्पकाराच्या सहवासात मी आलो. त्यांच्या आशीर्वाद खरं तर खूप प्रस्थापित आणि पारंपरिक शब्द वाटेल, पण मी चांगल्या अर्थाने आशीर्वाद शब्द वापरतोय आणि त्या अर्थाने मी त्यांच्या तालमीत तयार झालो, घडलो. आणि एरवी मला एखादं ते एव्हरेस्ट सारखं अप्राप्य असं शिखर वाटलं असतं. ते माझ्या एकूण अ, पुन्हा भाग्य हा चुकीचा शब्द मी वापरतो, पण ती संधी मला मिळाली आणि एकूण या माणसाच्या जवळ राहून मला जे काही या माणसाकडून अनुभवता आलं, पाहता आलं आणि महाराष्ट्र घडवणाऱ्या ज्या महानुभाव या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत, ही माणसं एवढी थोर का असतात याचं एक भान या माणसाच्या सहवासात मिळालं. आणि म्हणून मला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या बद्दल बोलताना खूपच दाटून पण येत आहे. काय बोलू आणि किती बोलू असंही झालेलं आहे आणि किती अंगाने या माणसाची आपण जोडले गेलेले आहोत आणि एकूण या माणसाचं जे मूल्यमापन इतिहास जे काही करेल ते किती व्यापक असणार आहे याचंही मला नेमकं भान या निमित्तानं येत आहे. याबद्दल मी संयोजकांचे, आयोजकांचे मनःपूर्वक सुरुवातीलाच आभार मानतो. खरं तर दाभोळकरांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा विचार करताना मला एकूणच स्वतंत्र भारतातल्या अ, भारतानंतर जी काही 71 वर्ष, 75 वर्ष होत आलेली आहेत, या कालावधीचा आपण थोडक्यात आढावा घ्यावा असं वाटतो. कारण स्वातंत्र्याची पहिली 25 वर्षे, नंतरची 25 वर्षे आणि विद्यमान 25 वर्षे असे माझ्या दृष्टीने 3 स्थूलमानाने भाग पडतात. मी असे भाग का मानतो? तर साधारणपणे 25शीत येणारी पिढी 50शी पर्यंत एक काळ कृतिशील असते, घडवत जाते आणि त्या काळावरती आपला लहान मोठा का असेना ठसा उमटवत जाते. त्या पद्धतीने काळाला काही वळण देत जाते. आणि त्या अर्थाने डॉक्टर दाभोळकर हे दुसऱ्या पिढीतले म्हणजे 1975 नंतरचा जो महाराष्ट्राचा काळ आहे, त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडत गेलं, त्याचे एक वाहक आहेत, त्याचे एक म्हणजे कृतिशील कार्यकर्ते आहेत आणि त्या काळाला वळण देण्याचं कामही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने मला त्याचा थोडक्यात आपल्याशी संवाद करताना आढावा घ्यायची इच्छा आहे. खरं तर पहिली 25 वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या त्या पिढीनं जो भारत आपल्या परदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यातून स्वदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात आणता आला आणि त्यांनी एक ज्या हेतूने स्वातंत्र्य आणि स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठी काही धोरणे, काही गोष्टी हाताळायचा प्रयत्न केला
काही अंशी जेव्हापर्यंत त्या उच्च विचाराने प्रेरित असे महामानव त्या पिढीत जिवंत होते, शिल्लक होते, तोपर्यंत ते घडलं. पण त्यानंतरचा एक काळ असा सुरू झाला, की नेहमीच हे सगळीकडेच घडतं, की आयत्या मिळालेल्या गोष्टीचा नंतर संधी साधूपणे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कसं उपयोग करून घेता येईल, याचा एक महाभयंकर कारस्थान सर्वच काळामध्ये, सर्वच परिस्थितीमध्ये हे संधी लोक करत असतात. आणि तसा काहीसा प्रकार साधारणपणे 1970 नंतरचा जो अ, भारताचा काळ दिसतोय स्वातंत्र्योत्तर, त्याच्यामध्ये मला हे जाणवतं, की स्वातंत्र्य जे स्वतःचं राज्य आहे, स्वदेशीयांचं राज्य आहे, आपला देश म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. पण असं असताना एक प्रचंड अशा प्रकारचा अस्वस्थपणा, एक प्रचंड अशा प्रकारची काहीतरी आपण गमावलेले, काहीतरी चुकतंय, काहीतरी एकूण जे आजूबाजूला घडतंय, जो विकास होतोय, तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने होतोय. बेकारी वाढते आहे, गरिबी वाढते आहे, म्हणजे बाजारच्या म्हणजे महागाई वाढते, असं सगळं काही घडतंय आणि विशिष्ट पद्धतीचे सत्ताधारी पद्धतशीरपणे सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन ही सगळी परिस्थिती आपल्या ताब्यात कशी राहील याचा एक आटोकाट प्रयत्न करतायत. असं एक वातावरण साधारणपणे 71-72 नंतर आपल्याला संपूर्ण भारतातच दिसायला लागलं होतं आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. असं असतानाही आणखी जी नवी पिढी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडलेल्या एका पिढीनंतर दुसरी एक स्वातंत्र्योत्तर जन्माला आलेली पिढी आता बऱ्यापैकी तरुण व्हायला लागली होती. आजूबाजूच्या वास्तवाकडे उघड्या डोळ्याने पाहायला लागली होती आणि अस्वस्थ होत होती. संपूर्ण समाज समजून घेऊन आहे ती परिस्थिती काही योग्य नाही, ही बदलण्याची गरज आहे आणि अधिक चांगला, अधिक योग्य मार्गाने आपल्याला जाण्याची गरज आहे. अशा काहीतरी विचाराने ती अस्वस्थ होत होती आणि अशा एका पिढीचा उगम या काळामध्ये 1970, 71, 72च्या नंतर व्हायला लागला होता आणि प्रत्यक्ष कृतीशील व्हायला लागला होता. आणि याच काळामध्ये मला आठवतं, की याची सुरुवात बिहार नाही, गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलनाच्या निमित्तानं झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थी वर्ग थांबली. गुजरातमधली ही तरुण पिढी जयप्रकाश नारायण नावाचा एका समाजवादी आणि त्याच वेळी एका वेगळ्या अर्थाने गांधींच्या गांधीवादी वृत्तीने झपाटलेला तरुण एक मनुष्य या सगळ्या नव्या परिस्थितीचा तरुणाईमध्ये अस्वस्थता हेरत होता. ज्या पद्धतीनं विकासाच्या नावाखाली राज्यकर्त्यांनी जे काही चालवलेलं होतं, त्यातले नेमके जे काही लूपहोल्स तयार झालेले होते, जे काही चुकीच्या गोष्टी तयार व्हायला लागल्या होत्या, त्याचा वेध घेत त्यांनी जे एक नवनिर्माण, की आता आपल्याला परकीयांच्या ताब्यातून आपण गेलेले आहोत, पण खऱ्या अर्थाने स्वनिर्भर, स्वतंत्र असा आपला देश घडवायचा आहे, अशा तरुणाईला साथ घालत हा अ, अ, ते नव्या विचाराचा आणि समाजवादी विचाराकडे झुकलेला मनुष्य तरुणांना संघटित करत होता आणि त्याला सगळ्यात मोठा सहभाग सुरुवातीला मला चांगलं आठवतं, कारण मी त्यावेळी विद्यार्थीच होतो आणि गुजरातमधल्या विद्यार्थ्यांनी नवनिर्माण आंदोलन या नावाखाली त्याला प्रतिसाद दिला आणि बघता-बघता हे आंदोलन सगळ्या भारतभर पसरलं. महाराष्ट्रात सुद्धा ह्या जे.पींच्या या विचारांना प्रभावित होऊन अनेक प्रकारच्या समाजवादी विचाराकडे झुकणाऱ्या अनेक तरुणांच्या वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे सातारा हे शहर खूप त्या दृष्टीनं महत्वाचं वाटतं. कारण माझ्या त्या वयामध्ये मला दिसत होतं, की जशी एक आमच्या पाडगावकरांची वात्रटिका आहे, की प्रत्येक गावाचं, प्रत्येक राज्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तसं सातारा हे शहर मला नेहमीच वेगळं, की हे सगळं क्रांतिकारकांचं, तरुणांचं, लढाऊ तरुणांचं गाव आहे की काय, असं वाटण्या इतकं खूप मोठ्या संख्येनं त्या भागातून काही तरुण उभे राहत होते. मग ते डॉक्टर भारत पाटणकर असतील, आमचे मला आता पटकन नावं आठवत नाहीत, पण किमान एक डझनभर तरी नाव होते आणि त्यामध्ये डॉक्टर दाभोळकर हे एक महत्वाचं नाव आम्ही ऐकत होतो. पण आमच्या दृष्टीने फक्त एक कार्यकर्ता
आणि आमच्यासारखंच समाजवादी विचारानं पेटले नाही काय की नवनिर्माण घडवू करणारा आणि त्या दिशेने संघटनात्मक हालचाल करणारा अशा प्रकारचं एक चित्र त्या काळामध्ये होतं. त्या काळातली मला एक घटना आठवते, की साताऱ्यामध्ये पहिल्या शंकराचार्य काशीचे की करिम विद्यापीठाचे मला आठवत नाही. पण तिथले शंकराचार्य त्याच्याबरोबर या तरुण मुलांनी लक्ष्मण शास्त्री जोशांच्या नेतृत्वाखाली एक वादविवाद ठेवलेला होता. मोठा वादविवाद म्हणजे जाहीर वादविवाद ठेवला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे कार्यकर्ता म्हणून हिंदू धर्मातल्या जे काही फॅलसीज आहेत, जे काही चुकीच्या गोष्टी आहेत, ही जी काही जाती व्यवस्था आहे आणि ज्या पद्धतीनं हिंदू धर्माचा वापर केला जातो, याबद्दल या तरुणांनी या शंकराचार्यासमोर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो वाद संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतभर गाजला होता. आम्ही सगळे त्याकडे आकर्षित झालेलो होतो आणि त्या काळामध्ये जी काही महत्त्वाची नावं आम्ही ऐकली होती, त्यात एक कार्यकर्ता म्हणून डॉक्टर दाभोळकरांचं नाव मला आठवतं मी पहिल्यांदा ऐकलं होतं. आणि त्याचे डॉक्टर समाजवादी विचारातून, राष्ट्रसेवादारातून घडलेला आणि त्यामुळे युक्रांद किंवा समता युवक अशा सगळ्या वेगळ्या छोट्या-छोट्या पण समाजवादी विचाराने भरलेल्या तरुणांची जे संघटना तयार होत होत्या, त्या संघटनातून काम करणारा कार्यकर्ता या दृष्टीने मी त्यांना ओळखत होतो. मी त्या काळामध्ये निपाणीमध्ये होतो आणि त्या काळामध्ये निपाणीतल्या आमच्या समाजवादी विचाराच्या सेवादलाचा वाढलेल्या प्राध्यापक नेत्यांच्या नेतृत्वामुळे आम्ही बऱ्यापैकी संघटित होत होतो. आम्हाला अवतीभोवतीच्या वास्तवाचं एक भान ही आमच्या अ, अ, परिचयात आलेली सगळी आमची प्राध्यापक मंडळी आम्हाला करून देत होती आणि आम्ही हळू-हळू राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या कृतिशील व्हायचा प्रयत्न करत होतो. त्या काळामध्ये जी काही गोष्टी अनेक म्हणजे महाराष्ट्रातून, भारतातून आमच्या कानावर येत होत्या, आमच्यावर पोहोचत होत्या, त्याच्यामध्ये साताऱ्यातल्या ह्या तरुण बंडींचा सगळं जे चाललेली धडपड होती, ती आम्हाला प्रामुख्याने प्रचंड आकर्षित करून घेत होती आणि त्यामुळे सातारा मला त्या काळात चळवळीचं एक जे जसं धार्मिक माणसाला काशी आहे तसं एक महत्वाचं पुण्यक्षेत्र वाटतं, तसं आमच्या दृष्टीने सातारा ही आमच्या चळवळीची काशी होती आणि आम्ही साताऱ्यातल्या आमच्या ह्या सगळ्या लोकांशी संपर्क साधण्याचा, त्यांच्याशी मैत्री करण्याचा, त्यांच्याशी विचार समजून घ्यायच्या प्रयत्नात होतो. असं सगळं चाललेलं होतं आणि अधून-मधून साताऱ्याची अनेक मंडळी, साळुंखे सरांपासून सगळी मंडळी निपाणीमध्ये आमच्या तरुण विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही सगळे जाई तिथल्या बिडी कामगार चळवळीत कृतिशील होतो आणि ही बिडी कामगार चळवळ करताना फक्त पगारासाठी, फक्त दररोजच्या रोजगारासाठी संघर्ष न करता या सगळ्या बिडी कामगार स्त्रियांचं म्हणजे स्वतःचं आत्मभान कसं वाढेल, त्यांच्या डोक्यामधली स्त्री-पुरुष भेदभावाचे जे काही पुरुष प्रधान व्यसने केले जे काही हे आहेत ते कसे दूर होतील आणि वेगवेगळ्या त्या दृष्टीने काही प्रबोधनात्मक कृती, चळवळी करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्या निमित्तानं आम्ही बाहेरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मुद्दाम बोलवून त्यांची शिबिरं, त्यांची कामे अशातूनच ही साताऱ्याची मंडळी आमच्या संपर्कात आली आणि मला आठवतं, की साधारणपणे 1981 किंवा 82 साल असेल आणि एक मोठी विज्ञान यात्रा त्याच्यामध्ये राष्ट्र सेवा दल सहभागी होतं, छात्रवार्ती सहभागी होतं, त्यानंतर समता दल, युक्रांत ही सगळीच मंडळी सहभागी होती. लोकविज्ञान संघटना त्यामध्ये प्रामुख्याने होती आणि त्यांनी एक विज्ञान यात्रा पुण्यापासून बेळगावपर्यंत काढलेली होती आणि याची गावोगावच्या स्थानिक युवकांनी आणि या समाजवादी विचाराच्या चळवळीने या प्रकारे ह्या यात्रेला संघटित केलं होतं. निपाणीमध्ये पण ती आम्ही यात्रा संघटित केली होती आणि त्या लोकविज्ञान चळवळीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकार शेतीबद्दलचे, आरोग्याबद्दलचे असे वेगळे कार्यक्रम घेतले होते. पण त्यातलं प्रमुख आकर्षण होतं ते केरळचे बी प्रेमानंद हे जे बाबा-बुवांच्या विरोधात चमत्काराच्या विरोधात जे काही प्रयोग करून हे बाबा-बुवा कसे लोकांना थकवतायत, कसं ढोंग करतायत, याच्यामध्ये चमत्कार वगैरे काही नाहीये, याच्यामागे विज्ञानच आहे. अशा प्रकारची एक भंडाफोड मूव्हमेंट ते चालवत होते आणि ते बी प्रेमानंद या यात्रेत सामील झाले होते आणि त्यांच्या त्या प्रयोगांचं एक एक कुमार सुलभ, तरुण सुलभ असं आकर्षण आम्हाला त्या वयात होतं आणि निपाणीमध्ये ही मंडळी आली. बी प्रेमानंदांचे ते सगळे प्रयोग झाले आणि
त्यावेळी एक तरुण मनुष्य त्यांना खूप त्या सगळे सर्व बाबतीत सहकार्य करत होता आणि तिथं त्यांची ओळख आली. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि तरीही या सामाजिक चळवळीत आहेत आणि पडेल ते अगदी स्वयंसेवकासारखं कुठलंही काम करतात. हे पहिल्यांदा मी विद्यार्थी म्हणून म्हणजे कौतुकाने न्याहाळत होतो. कारण अगदी वेल एस्टॅब्लिश्ड असा एक डॉक्टर की जो म्हणजे गाडीतून फिरणारा आणि याच्यातून अशा प्रकारची डॉक्टरांबद्दलची आमची एक वेगळी इमेज होती, ती सगळी या माणसाने पुसून काढली आणि त्याने डॉक्टर हा सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता असू शकतो, स्वयंसेवक असू शकतो आणि तो अ, फक्त पेशंट तपासतानाच फक्त डॉक्टर आहे. एरवी तो माणूस आहे आणि माणसासारखा जण आणि त्याही पेक्षा एक महत्त्वाचं वाक्य त्या तरुणानं आम्हाला त्यावेळी ऐकवलं होतं आमच्या त्या विद्यार्थी गटाला, की खरा रोगग्रस्त हा समाज आहे आणि त्यामुळे म्हणजे व्यक्तिगत शारीरिक आजार बरे करणाऱ्या डॉक्टरांपेक्षा हा सामाजिक रोग बरा करणाऱ्या डॉक्टरांची गरज जास्त आहे आणि म्हणून मी या गोष्टीमध्ये घुसलेलो आहे. आणि हे असं सांगणार तो तरुण म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते. पण त्यावेळी आम्हाला फक्त त्यांची ओळख झाली. पण त्यांचं सगळं कर्तृत्व नंतर लक्ष द्यायला पुढे बराच काळ लोटावा लागला आणि त्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. मग अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र कारण त्याच्या आधी एक संघटना अखिल भारतीय नावाने प्रस्थापित होतीच, काम करत म्हणजे असल्याचा आव आणत होती. पण एकूणच त्या अखिल भारतीय म्हणवणाऱ्या संघटनेचे जे कोणी धुरीण असतील, त्याचा दृष्टिकोन खूपच शॉर्ट साइटेड, खूपच कमी म्हणजे दृष्टीत होता आणि त्या पद्धतीनं त्यांचं डॉक्टरांना त्यांचं काही पटलं नसावं आणि त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्याशी संघर्ष करत बसण्यापेक्षा आपलं आपण वेगळी वाटचाल सुरू करावी या हेतूने ही वेगळी संघटना निर्माण केली आणि हेतू आणि तिची व्यापकता मोठी असल्यामुळे या संघटना आज महाराष्ट्रव्यापी आणि एक क्रांतिकारक अशा प्रकारची ताकद असलेली संघटना म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला आम्ही आकर्षित होऊन या संघटनेमध्ये सामील झालो होतो आणि काही काळ डॉक्टरांच्या काही गोष्टी काही कारण काही सुरुवात असायची की भंडाफोड या पद्धतीने की गावोगाव जे मांत्रिक आहेत, जे ओवाबाजी करतायत, त्यांचे चमत्कार हे किती खोटे आहेत, ते कसे वैज्ञानिक याचा आधार घेऊन कशा पद्धतीने लोकांना फसवतायत, अशा प्रकारचं सगळं जे काही होतं हे ते म्हणजे आणि त्यामुळे या चळवळीची सुरुवात जी होती, ती अशा साधू खेड्यापाड्यातले आणि शहरातले झूठमूठ साधू वगैरे जे बैरागी आहेत, त्यांना उघडं करणे आणि त्यांचं ढोंग समाजासमोर आणणे हे होतं. आणि सुरुवातीला आम्ही आकर्षित झालो. पण हे नंतर नुसते जादूच्या प्रयोगात आम्हाला काही अर्थ वाटले ना, कारण आम्ही त्या एका ऐन तरुण वयात संपूर्ण समाज क्रांतीच्या एका ध्येयाने भारावून गेलो होतो आणि फक्त जादूचे प्रयोग उघड करून, जादूचे प्रयोग दाखवून समाज क्रांती होणार नाही असं वाटून आम्ही ते याच्यापेक्षा समग्र क्रांती झाली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जो काही आदर्श समाज हवा आहे तो जर आपण आणू शकलो, तर हे झूठ-मूठ जादूचे प्रयोग करणारे जे काही मांत्रिक वगैरे आहेत, हे आपोआप नष्ट होतील. अशा एका भाबड्या ह्यानं आम्ही त्यातून की ह्याला काही अर्थ नाही आणि ही काही फार काही वाढणारी गोष्ट नाहीये आणि अधिक क्रांतिकारी चळवळीत आपलं पडलं पाहिजे म्हणून काही काळ त्या संघटनेपासून दूरही झालो होतो. पण नंतरच्या 5-6 वर्षानंतर ज्या पद्धतीनं म्हणजे आम्ही एका बाजूला राजकीयदृष्ट्या कृतिशील होतो. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियापासून अगदी वेगळ्या कम्युनिस्ट पार्टीपर्यंत सगळीकडे कृतिशील झालो, काम करत राहिलो. पण डॉक्टरांनी मात्र ठरवून कारण त्यांना या समाजातलं नेमक्या दुखऱ्या नसा लक्षात आलेल्या होत्या आणि नेमकं काय केलं तर काय कसे बदल होऊ शकतात, की केवळ क्रांतीच्या नावाखाली गरिबी आणि श्रीमंती एवढाच प्रश्न नाही, तर ही सुद्धा गरिबी जी आहे, ती ही सगळी असण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण मानवी मेंदू आहे आणि तो मानवी मेंदू कुणाचा तरी गुलाम केला गेला आहे आणि तो गुलाम असल्यामुळेच माणसं आपल्या एकूण अ, अ, स मोकळं होण्याच्या, स्वतंत्र होण्याच्या आणि अधिकाधिक आदर्श समाज निर्माण करण्याच्या भ्रामक कल्पनामध्ये गुंतून पडलेले आहेत. शास्त्रीय पद्धतीने यांना न्यायचं असेल, तर त्यांच्या डोक्यातील त्यांनाही ज्या पद्धतीनं अ, अंधश्रद्धेच्या नावाखाली त्यांची विचार प्रक्रिया मारून टाकण्याचं जे काही पद्धतशीर कारस्थान चालू आहे,
ते आधी दूर केलं पाहिजे. त्याच्यावर आधी घाव घातला पाहिजे. म्हणजे मग आपोआपच ही माणसं एकदा का वैज्ञानिक विचार करायला लागले, की एकूण समाज बदलाचा समग्र शास्त्रीय पद्धतीने विचार करतील. याचं जे भान डॉक्टरांना त्या काळात आलं होतं, ते भान आम्हाला यायला बराच काळ लोटावा लागला. पण डॉक्टरांनी मात्र आपण स्वीकारलेला मार्ग न सोडता त्या पद्धतीनं ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम आपल्या पद्धतीने करत राहिले. आधी साधे-साधे, छोटे-छोटे काम जे गल्लीबोळातल्या साध्या-साध्या मांत्रिकांना उघड करणे, त्यांच्यावरचा सर्वसामान्यांचा जो काही आंधळा विश्वास होता, की त्या लोकांना जाणवून देणं, की अरे, हे इतके लबाड आहेत, तर ह्यांच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. ही वरवर पाहता जरी साधी जाणीव वाटत असली, तरी इथून माणसं अ, स्वतःकडे पाहत आणि एकूण वेगळ्या पद्धतीनं वस्तुनिष्ठ कशा पद्धतीनं सगळ्या वास्तवाकडे पाहतील आणि वास्तव बदलण्याचे नेमके खरे मार्ग काय आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. याचं भान डॉक्टरांनी डॉक्टरांना सुरुवातीलाच असल्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी आमच्या सगळ्यांच्या एकूण सुरुवातीच्या नाराजीला फारसं न जुमानता आणि आमच्यावरही फारशी नाराजी न दाखवता आपलं काम करत राहिले आणि ते त्या दिशेने वाटचाल करत राहिले आणि त्याचं परिणती आज आपण बघतोच आहे. पण ह्या सगळ्या मधल्या काळात डॉक्टरांनी महाराष्ट्रभर ज्या पद्धतीनं काम केलं, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी राबवल्या, वेगवेगळ्या प्रयोग केले, वेगवेगळ्या यात्रा काढल्या. अगदी मला आठवतं, की कोकणामध्ये कारण संपूर्ण कोकण भूमी ही अगदी फारच म्हणजे भुताखेतान म्हणजे कोकणामध्ये जिवंत माणसं जेवढी असतील, त्याच्यापेक्षा तिथल्या झाडावरती भुतं जास्त आहेत. असे सगळी कोकणी माणसाची एक मानसिकता. आता च चला त्यांनी भूतांचा शोध घेण्याचा, भूतांची मोहीम काढून भूतांची हकालपट्टी करूया, अशा प्रकारचे एक आंदोलन हातात घेऊन डॉक्टरांनी संपूर्ण कोकण पट्टीमध्ये म्हणजे अलिबाग पासून अगदी गोव्यापर्यंत एक मोठी यात्रा काढली आणि त्याच्यामध्ये गावोगाव शाळामध्ये जाऊन, विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांनी स्मशान सहली काढल्या आणि स्मशानामध्ये जाऊन मुक्काम करायचा, रात्र तिथं काढायची, सहभोजन करायचं आणि हळू-हळू म्हणजे स्मशानामध्ये ज्या आपोआप पेटणाऱ्या आगी लागतात, त्या अ, मानवी शरीरात प्रेतामध्ये फॉस्फरस वगैरे गोष्टीमुळे होतात. असं जे काही शास्त्रीय गोष्टी उलगडण्याची गरज होती, ती ते पद्धतशीर बघून आणि मला अधिकाधिक धाडसी बनवून त्या पद्धतीनं ते सगळ्या विद्यार्थ्यांना विशेषतः शालेय वयातल्या आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांनी फार मोठी मोहीम राबवली आणि कोकणातल्या या भूतांना पळताभुई थोडी केली आणि ही त्यांची मोहीम मला खूप चांगली आठवते. कारण त्यांच्या काही त्या स्मशान मुक्कामामध्ये मी पण सामील झालो होतो. त्यानंतर आणि त्यांनी जे अनेक मोठमोठ्या मांत्रिकांच्या आणि स्वतःला साधू बनवणाऱ्या यांचे जे केलेल्या आंदोलनामध्ये सुरुवातीला गल्लीबोळातले जे गावागावातले जे मांत्रिक असायचे, आम्हाला वाटायचं हे पोटगुरू पोठार्थी आहेत आणि यांच्या नादाला लागण्यापेक्षा समग्र क्रांतीनंतर म्हणजे मुळावरच घाव घातला, की फांद्या आपोआप खाली येतील. हे इतिहासात वाचलेलं वाक्य आम्हाला डॉक्टरांना ऐकावंसं वाटायचं. पण नानीचा मी तो मोठा संघर्ष डॉक्टरांचा बघितला, की नानीचा जो आज स्वतःला शंकराचार्याचाच एक इकडला प्रतिनिधी म्हणतो, तो नरेंद्र बुवा. त्या नरेंद्र बुवाच्या आंदोलनामध्ये डॉक्टरांच्या सोबत मला जशी संधी मिळाली. नानीच्या मध्ये डॉक्टरांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला आणि डॉक्टरांना मारायचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच्यातून ही बुवाबाजीची यंत्रणा, ही बुवाबाजीचा उद्योग ही केवढी मोठी इंडस्ट्री आहे आणि त्यांच्या मुळावर घाव घालायला गेलं, की ते कशा पद्धतीने आक्रमक होतात आणि आपल्या जीवावर पण बेतू शकतात, याचं एक वेगळं भान त्या काळात मला या सगळ्या आंदोलनाला मिळालं आणि त्या आंदोलनामध्ये डॉक्टरांनी न भिता ज्या शिलेदाराच्या वतीनं आमच्यामध्ये पण ते स्फुरण चढवलं आणि स्वतःही त्या संघर्षात ठामपणे उभे राहिले. तर असे अनेक वेळा डॉक्टरांच्यावरती हल्ले झाले. त्यांना मारायचा प्रयत्न केला. हे मी सगळं जवळ बघितलेलं आहे. दुसरं मला आठवतं ते शनी शिंगणापूरचं आणि शनी शिंगणापूरला चोऱ्या होत नाही, तर चला चोरी करायला कारण तिथल्या घराला कुलपं नाहीत. कारण तिथं चोऱ्या होत नाही आणि जो चोरी करायला जातो, त्याला काहीतरी दैवी दंड होतो. अशा प्रकारची एक अंधश्रद्धा संपूर्ण त्या परिसरात म्हणजे त्या मंदिराभोवती आणि त्या गावामध्ये पसरलेली होती. खरं तर
अंधश्रद्धेच्या नावाखाली का होईना, पण लोक चोरी करायला धजत नाहीत, ही चांगली गोष्ट नाही का? असा एक प्रश्न आम्हाला त्यावेळी बाळगतपणे पडला होता. पण डॉक्टरांनी सांगितलं, की चोऱ्या होत नाहीत हे असत्य आहे. उलट चोऱ्या झाल्या तरी लोक बोलत नाहीत, हे जास्त वाईट आहे. कारण लोक त्या अंधश्रद्धेच्या दहशतीखाली आहेत आणि जर काही खरं बोलायला गेले, तर या अंधश्रद्धेच्या मध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, असे तिथले जे जे कोणी मठाधीश असतील, बुवा असतील आणि इव्हन तिथली जी व्यापारी आणि सरकारी यंत्रणा जी असेल, ती त्यांचे जे काही हितसंबंध गुंतलेले असतील, ती यंत्रणा कशी त्रास देऊ शकते, हे डॉक्टरांनी त्याच्यामागचं सगळं राजकारण सोडून दिल्यानंतर नंतर आमच्या लक्षात आलं, की अरे हे एवढं मोठं याच्या मागचं राजकारण, एवढ्या मागच्या याच्या मागचं हे व्यापारी गणित आहे आणि मग डॉक्टरांच्या त्या आंदोलनाचं आम्हाला कौतुक वाटलं आणि अशी कल्पक आणि समर्पक नावं देऊन डॉक्टर अशी अनेक आंदोलन करत होते. चला चोरी करूयामध्ये त्यामुळे तिथल्या स्थानिक म्हणजे व्यापाऱ्यांचं पण आणि तिथल्या उचल्यांचं पण आणि तिथल्या एकूण धर्म मार्तंडाचं पण धावं दनान दिलं होतं आणि ते आम्ही बघितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं अ, अ, ते डॉक्टरांचं ते एक आंदोलन माझ्या चांगलं लक्षात आहे, की जे सुरुवातीला मला हास्यास्पद वाटलं होतं, पण ज्या गोष्टीमुळे माणसं विचार करू लागतात, स्वतःला प्रश्न विचारू लागतात आणि अधिकाधिक सजग होऊ शकतात आणि ते बाहेरच्या अशा दडपणापेक्षा स्वतःच्या नैतिकतेला किती साक्षी होतील याचं एक उदाहरणच डॉक्टरांनी आम्हाला ह्या अशा लहान मोठ्या वाटणाऱ्या आंदोलनातून घालून दिलं. आणि तिसरी गोष्ट की त्यांची जी बाकीची वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी संघटनेच्या जोरावरती कारण त्यांचं एक होतं की कुठलंही आंदोलन करताना, कुठलीही भूमिका घेताना ती मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणून ते कधी त्या पद्धतीने कृती करत नव्हते, की ही संपूर्ण कृती सामूहिक आहे, सगळ्यांची आहे. हा विचार सगळ्यांचा मिळून आहे आणि सगळे मिळून आपण हे सगळं बदलू शकतो आणि आपण सगळे जर एक झालो, तर हे सगळं जग बदलण्याची ताकद आपल्यात आहे. अशा प्रकारचा एक सामूहिक आत्मविश्वासाचा भाग डॉक्टर आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवत होते. त्यामुळे डॉक्टरांचं मला दिसतं, की त्यांनी कुठल्याही आंदोलनामध्ये कुठल्याही जे स्वतःला कधीही हिरो बनवण्याचा, स्वतःला नायक बनवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट जेव्हा गरज पडेल, जेव्हा शंका वाटेल, जेव्हा धोका वाटेल, जेव्हा चळवळीला काहीतरी नुकसान होण्याची शक्यता वाटेल, तेव्हा त्यांनी योग्य वेळी योग्य पद्धतीने काही काळ आपलं युद्ध थांबवलेलं आहे, माघार पण घेतलेली आहे. पण ते माघार घेण्याची वेळ सुद्धा आपल्याला भविष्यात ही लढाई जिंकायची आहे, या भूमिकेतूनच असायची आणि सगळ्यात म्हणजे आपण युद्ध हरतो पहिलं मनात, हे त्यांच्या पक्क डोक्यात होतं. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यामध्ये, आपल्या संघटना सदस्यामध्ये कुठल्याही पद्धती निराशेची भावना येता कामा नये याचं सतत ते काळजी घेत असत आणि त्यातून मग हळू-हळू हे मांत्रिकापासून पुढच्या पातळीवरती जात-जात सर्व पातळीवरच असे मांत्रिक कसे बसलेले आहेत. म्हणजे मोठमोठ्या हॉस्पिटलमधून, मोठमोठ्या दवाखान्यामधून सुद्धा जे डॉक्टर बसलेले आहेत, ही डॉक्टर मंडळी विज्ञानापेक्षा, आपल्या वैद्यकीय ज्ञानापेक्षा लोकांच्या असहाय्यतेचा आणि त्यांच्या मनातल्या ज्या गैरसमज आहेत, त्यांच्या मनातलं जे अज्ञान आहे, त्याचा कसा गैरफायदा घेत आहेत आणि कशा पद्धतीने ते या समाजाचं शोषण करतायत. म्हणजे आधी भगव्या कपड्यातले जे मांत्रिक होते, त्याच्यापेक्षा हे सभ्य कपड्यातले बाकीच्या क्षेत्रात पसरलेले जे मांत्रिक आहेत, ते पण कसे महत्त्वाचे आहेत आणि हे सगळे लोक आपलं शोषण करू शकतात. याचं कारण आपण आपल्यामध्ये जी जाणीवपूर्वक अवैज्ञानिकता विकसित केली गेलेली आहे. ज्या पद्धतीने आपल्याला ज्या अविकसित म्हणजे आपला विचार मेंदू चौफेर विचार करू शकणार नाही. अशा प्रकारचं काहीतरी मेंदूचं एक प्रकारचं अ, अ, बंदीकरण या पद्धतीनं चाललेलं आहे. याच्यावर डॉक्टरांनी नेमकं लक्ष ठेवलं होतं, नेमकं बोट ठेवलं होतं आणि त्या दुखऱ्या नक्षरात ठेवून आपल्याला हा मनुष्य आतून जागा करायचा आहे, सजग बनवायचा आहे, बुद्धिनिष्ठ बनवायचं आहे म्हणजे काय, की सत्य असत्याची मन केले ग्वाही ही तुकोबांची उक्ती प्रत्यक्षात आणायची आहे. याचं नेमकं भान एक नेता म्हणून, एक दूरदृष्टा म्हणून डॉक्टरांना नेमकं होतं आणि त्याची
सुरुवात अगदी छोट्या गोष्टीवर सुरू झाली, पण त्यानंतर मोजून 10, 15, 25 कारण डॉक्टरांना 25 वर्षाचा कालावधी मिळाला. त्यांच्या शत्रूंनी, विरोधकांनी, ह्या चळवळीच्या विरोधकांनी पद्धतशीरपणे डाव साधला आणि डॉक्टरांचा त्या अर्थानं अकाली मृत्यू झाला. पण हे होत असताना सुद्धा डॉक्टरांनी जे मजबूत अशा प्रकारचा एक प्रतिकाराची भिंत उभी करून ठेवलेली आहे, त्याचं हे सगळं फलित आहे. आणि त्यामुळे डॉक्टर फक्त मांत्रिक छोट्या-मोठ्या मांत्रिकापासून सुरुवात करून थांबले नाही. त्यांनी नंतर मोठ्या-मोठ्या प्रश्नांना अगदी पर्यावरणाच्या पर्यंत सगळ्या प्रश्नांना हात घातला. आणि डॉक्टरची सगळ्यात मोठी गोष्ट मला जाणवते, की एकदम सगळ्यात म्हणजे महत्त्वाच्या क्षणी त्यांनी एका निर्णायक गोष्टी हात घातला. कारण त्यांच्या लक्षात आलं होतं, की अनेक समाजशास्त्रज्ञांच्या आणि अनेक महामानवांच्या लक्षात आले, की या देशातल्या हिंदू धर्मामध्ये जी जाती व्यवस्था आहे, ही माणसाला एकमेकांपासून दूर ठेवणारी आणि माणसांचं शोषण करणारी आणि त्या शोषणामध्ये सगळ्यात मोठं शोषक हे स्त्रियांचं शोषण करणारी आहे. त्यामुळे ह्या जाती-पाती विरुद्ध आपल्याला एक निर्णायक पाऊल उचललं पाहिजे आणि डॉक्टरांनी बऱ्यापैकी संघटनेची ताकद तयार झाल्यानंतर, संघटनेची विश्वासार्हता तयार झाल्यानंतर ज्या प्रकारे आंदोलनात हात घातला, त्यातली जात पंचायतीचा लढा हा माझ्या दृष्टीने त्यांनी केलेली एक प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी सगळ्या महाराष्ट्रभर त्या पद्धतीनं कारण जात पंचायत ही वरवर दिसायला फक्त भटक्या विमुक्तामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर ती सगळ्याच जातीमध्ये अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने काम करते. ह्या जात पंचायत चालवणारे जे पंच लोक आहेत, हे त्या जातीतल्या आपल्या स्थानाचा उपयोग करून त्या पंचायत त्या जातीतले सामान्य माणसांना आपले दास, आपल्या मानसिक गुलामगिरीत ठेवून कशा पद्धतीने सत्ता आपली भोगता येईल आणि ही सत्ता भोगण्यासाठी मग एकूण हिंदू धर्माचं हे स्वरूप आहे तसं ठेवण्यासाठी जी धार्मिक यंत्रणा काम करते आहे, त्यांना सहकार्य करत राहणं, त्यांच्याशी बांधून घेणं, अशा प्रकारची एक साखळी आहे आणि ही साखळी डॉक्टरांनी नेमकी हेरलेली होती, जी इतर समाजशास्त्रज्ञांनी आणि राजकारण तत्वज्ञांनी पण शोधलेली आहे. तर त्या पद्धतीने डॉक्टरांनी त्याला कृतिशील हात घातला आणि ह्या जात पंचायतीच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. सुरुवातीला जात पंचायतींनी सुद्धा डॉक्टरांच्यावर हल्ले करायचा प्रयत्न केला. डॉक्टरांना त्रास द्यायचा. डॉक्टरांना म्हणण्यापेक्षा एकूणच कार्यकर्त्यांना. कारण यात फक्त डॉक्टरांनी प्रेरणा दिली असली, तरी वेगवेगळ्या ठिकाणी हा विचार पटल्यानंतर ही शास्त्रीय भूमिका घेऊन त्या जातीतली जी पुरोगामी विचाराची तरुण मंडळी होती, ती पेटून उठली. त्यांनीही आपल्या जीवाची बाजी लावली आणि एक मोठा लढा उभा राहिला आणि तुम्ही पाहताच आहे, की तुमच्या लक्षात आलं असेल, की एकेकाळी जात पंचायतीचं अत्यंत प्राबल्य असलेलं म्हणजे जात पंचायतीचं प्राबल्य फक्त भटक्या विमुक्तामध्येच नाहीये. ते हिंदू धर्मातल्या प्रत्येक जातीमध्ये इव्हन स्वतःला अतिशय उच्च स्थानी मानणाऱ्या जी शोषक जात आहे त्या ब्राह्मण जातीमध्ये सुद्धा ही जात पंचायत आहे आणि ही जात पंचायत त्या आपल्या जात सदस्यांचं शोषण करून एकूण सगळ्या जातीय शोषणाला मदत करत असते. तर त्याच्या विरुद्ध डॉक्टरांनी ज्या पद्धतीने जो निर्णायक लढा घेण्यासाठी ह्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना प्रेरित केलं आणि त्यासाठी संघटनेचा एक जे व्यापक जाळं त्यांनी उभं केलं. म्हणजे सुरुवातीला अगदी छोट्या पातळीवर जादूचे प्रयोग करणाऱ्या डॉक्टरांचं आम्हाला नेहमी त्या काळात हसवलं होतं. पण नंतर डॉक्टरांची सगळी भूमिका लक्षात आल्यानंतर आणि कशा पद्धतीने डॉक्टरांनी आता हे लढा कसा व्यापक केलेला आहे, इतका व्यापक केलेला आहे, की आपण ज्यांच्या विरुद्ध लढतो आहोत त्यांना आता ह्याची प्रचंड असं भय निर्माण झालेलं आहे आणि म्हणून ते लोक या लोकविज्ञान संघटनेला आंतरराष्ट्रीय समितीला सुद्धा कशा पद्धतीने बदनाम करायचा प्रयत्न करतायत हे आम्ही बघितलेलं आहे आणि इथे राज्यकर्ते पक्ष सुद्धा त्याला अपवाद नाहीत. कारण आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये या अगदी विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये सुद्धा या आंतरराष्ट्रीय समितीवरती बंदी घालावी, तिच्यावर कायदेशीर ऍक्शन घ्यावी, अशा पद्धतीनं त्यावेळच्या राजकीय पक्षांनी ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण ह्या सगळ्याला ते सगळे पुरून उरले आणि अखेर जात पंचायतीचा ठराव म्हणजे 15-16 वर्षे लढा करावा लागला असेल, काही मर्यादा स्वीकारायला लागल्या असतील, पण विधान सभेला शेवटी तो निर्णय घ्यावा लागला आणि तशा प्रकारचा कायदा करावा लागला. हे ह्या सगळ्या एका चळवळीचं, एका लढ्याचं यश फक्त नाही आहे, तर याच्यामागे
डॉक्टरांनी आपली सगळी उभी हयात, आपलं सगळं आयुष्य यासाठी ज्या पद्धतीने वाहून दिलं आणि वाहून देण्यासाठी इतर कार्यकर्त्यांना प्रेरित केलं आणि एक प्रचंड अशी ताकदवान संघटना उभी केली. हे सगळंच म्हणजे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मी जेव्हा हे सगळं मोठमोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं ते महात्मा गांधींपासून ते महात्मा फुलेंपर्यंतचं चरित्र वाचत होतो. त्यावेळी मला वाटायचं की माणसं कशी कुठल्या म्हणजे पिंडाने घडली असतील, कशा पद्धतीने त्यांची मानसिकता असेल, कशी माणसं ही समाजाला सामोरी गेली असतील, कशी लढली असतील. पण ह्या सगळ्यांचा एकत्रित साक्षात्कार मला माझ्या पुन्हा एकदा चुकीचा शब्द वापरतो, पण सुदैवानं डॉक्टरांच्या सहवासात आल्यानंतर, डॉक्टरांसोबत काम केल्यानंतर मला मिळालं आणि डॉक्टरांच्या हातात म्हणजे डॉक्टरांचा शर्ट धरून त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वाटेवर चालण्याची संधी मला मिळाली. हे खरं तर मला माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची कृतार्थता वाटते. हे डॉक्टरांचं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक विचारवंत म्हणून, एक कारण ते फक्त कार्यकर्ता नव्हते, तर परिस्थितीचं योग्य आकलन करून घेऊन भविष्यामध्ये कशा इतिहासाचा नेमका अर्थ लावून वर्तमानामध्ये त्याचा कसा उपयोग करायचा आणि त्यासाठी भविष्य कसं निर्माण करायचं याच्या प्रकारची एक सतत विचार प्रक्रिया त्यांच्या डोक्यात चाललेली असायची आणि त्या अर्थाने ते एक दूरदृष्टी असलेले, दूरगामी विचाराचे विचारवंत पण होते आणि तिसऱ्या बाजूला ते सामाजिक कार्यकर्ते होते, सामाजिक विचारवंत होते आणि त्याच वेळी एका वेगळ्या अर्थानं ते समाज सुधारक पण होते. मला जाणवतं, की ज्या पद्धतीनं ते आपल्या संघटनेमध्ये म्हणजे त्यांना इतर अनेक गोष्टीमध्ये निमंत्रण होतं. अनेक वेगवेगळ्या आंदोलनामध्ये संघटनांनी भाग घ्यायची अनेकांची इच्छा होती. अनेक पक्षांनी त्यांना आपल्याकडे निमंत्रित केलं होतं. पण त्यांनी आपलं एक दिशा, आपले ध्येय निश्चित ठेवलं होतं आणि मला आज या क्षणी नक्की जाणवतंय, की त्यांनी हा समाज पूर्णपणे वैज्ञानिक जाणीवाने प्रेरित असा करायचा. वस्तुनिष्ठ पद्धतीने वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारा कसा होईल या पद्धतीने ठेवायचा. हे सगळं त्यांना पक्क होतं. कारण तसं झालं तर मग या समाजाला कुणी सहजपणे भूलथापा देऊन गंडवू शकणार नाही आणि आपलं मानसिक गुलाम तर कधीच होऊ देणार नाही. कारण माणूस जेव्हा मानसिक गुलाम होतो, तेव्हा तो आपलं सगळं माणूसपणच गमावून बसतो आणि मग त्याच्याकडे कितीही शस्त्र दिली आणि त्याला कितीही सवलती दिल्या, तरी तो आपल्याला हवी तशी योग्य अशी परिस्थिती निर्माण करू शकत नाही व इतरांसाठी करू शकत नाही. हे एक अतिशय महत्त्वाचं सत्य जे डॉक्टरांना उमगलेलं होतं. डॉक्टरांनी आमच्यासारख्या त्यावेळच्या तरुणांच्या मनात एक घुसवलं आणि एक अतिशय चांगल्या अशा प्रकारची फौज त्या पद्धतीने निर्माण केली. हे डॉक्टरांच्या एका बाजूला मी काम बघतो आणि त्याच वेळी मला डॉक्टरांची दुसरी पण एक बाजू आहे. कारण डॉक्टर हे साधनेच्या परिवारात तयार झाली. म्हणजे साने गुरुजींच्या प्रभावाखाली वाढलेलं एक व्यक्तिमत्व होतं आणि मला आठवतं ज्यावेळी डॉक्टरांना साधनेचं संपादक म्हणून काम करण्याची विनंती झाली, त्यावेळी डॉक्टर आपल्या खुर्चीत बसले, एकदम गंभीर झाले होते आणि अतिशय आत्ममग्न पद्धतीने ते स्वतःच्या विचारात गुंतले होते आणि अचानक एकदम मला म्हणाले, की "राजाभाऊ, केवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. ज्या खुर्चीमध्ये साने गुरुजी बसले, ज्या खुर्चीमध्ये एकाहून एक महान अशी माणसे संपादक पदाच्या खुर्चीमध्ये बसली, त्या खुर्चीमध्ये माझ्यासारखा एक सामान्य माणूस बसवला जातोय आणि केवढी मोठी माझ्यावर जबाबदारी टाकतेय. मला डॉक्टरांचं खरं तर डॉक्टर त्यावेळी त्या अर्थाने सामान्य राहिलेले नव्हते. छोटे तर मुळीच नव्हते. पण डॉक्टरांचं इतकं आतून आलेलं नम्र बोलणं, इतकं त्यांचं स्वतःबद्दलचं एक प्रकारचं जी नम्रता आहे, ती सगळी मला त्यावेळी इतकं मी भारावून गेलो, की हा मनुष्य किती जमिनीवर आहे, किती म्हणजे आपल्या सोबतीनं असला, किती उंचीच असला, तरी आपल्या सोबतीनं वागतो, असं मला वाटलं. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती की त्यांनी साधनेमध्ये सुद्धा संपादक म्हणून आल्यावर काय-काय गोष्टी घडवल्या. कारण साने गुरुजींच्या सुरुवातीच्या काळानंतर मधल्या काळामध्ये साधना एका विशिष्ट गटापुरती, विशिष्ट विचाराच्या लोकांपुरती मर्यादित अशा प्रकारचं साप्ताहिक झालं होतं. बऱ्याच ठिकाणी कारण अगदी माझे वडील आणि माझे ते तेव्हा मी सगळे साधनेचे वाचक होतो. पण साधना त्यावेळी इतकी सर्वदूर किंवा व्यापक झालेली नव्हती आणि
फक्त विशिष्ट पक्षाच्या, विशिष्ट गटाच्या लोकांनी, विचाराच्या लोकांनी साधना वाचायचं. एरवी साधनेचं रॅपर सुद्धा काढलं जात नव्हतं. अशी परिस्थिती होती. पण डॉक्टरांनी आपल्या संपादक पदाची जबाबदारी हातात घेतल्यानंतर साधनेचे दरवाजे इतके सताट उघडले, की खूप मोकळं आकाश साधनेला बघता आलं. पण हे मोकळं आकाश बघत असताना ते आकाश आपल्या मूळ विचाराचे न प्रकाशित कसं राहील, स्वच्छ कसं राहील, ते काळवंडणार कसं नाही, ते त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी कशा येणार नाहीत, याचीही काळजी त्यांनी घेतली आणि साधनाला मराठीतलं एक सर्वमान्य, सर्वव्यापक असं साप्ताहिक बनवलं आणि त्याच्यातून तुम्ही पाहता की साधनेच्या एकूण वाटचालीमध्ये अनेक नवे विषय, अनेक नवे लेखक, लेखिका, वेगवेगळ्या म्हणजे नुसते तर अगदी श्रीमंत वर्गापासून, परदेशातल्या लोकांपासून ते अगदी झोपडपट्टी ह्याच्यापर्यंत अनेकांना त्यांनी लिहितं केलं. त्यांच्या अनुभवांना साधनेमध्ये मांडायला लावलं. काही वेळा साधनेच्या पठडीच्या पलीकडे जाऊन त्यांनी काही गोष्टी करायला लावल्या. उदाहरणार्थ माझ्या बाबतीत बोलायचं झालं, तर मग म्हणजे मी एकदा डॉक्टरांना सहज म्हटलं होतं, की मला खरं तर हे लिहिण्यापेक्षा सगळा देश भटकायची इच्छा आहे. प्रांता-प्रांतात जाऊन प्रत्येक प्रांत काय आहे, कसा आहे, ही माणसं समजून घ्यायची आहेत. डॉक्टरांना माझ्याबद्दल काय विश्वास वाटला कुणास माहीत. डॉक्टर म्हणाले, "ठीक आहे, मी एक काम करतो. तू महाराष्ट्र फिरायला बाहेर पड. काय पैसे लागतील तुला ते मी देतो आणि सगळा महाराष्ट्र फिरून ये. फक्त अट एवढीच, की आल्यावरती साधनेच्या दिवाळी अंकासाठी एक लेख लिहायचा." मला काय म्हणजे लेख लिहिणं माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. कारण मला ती काही गंभीर गोष्ट वाटली नाही. उलट आपल्याला आता किमान महाराष्ट्र तरी फिरायला मिळतोय आणि म्हणून मी डॉक्टरांना हो म्हटलं आणि महिना दीड महिना फिरलो आणि फिरत असताना मी जी काही नोट्स घेतल्या आणि त्यातून मी जो काही मला जमेल तसा लेख लिहिला आणि मी तो लेख लिहून ज्या डॉक्टरांच्या समोर ठेवला. डॉक्टरांनी तो वाचला. डॉक्टर इतके खुश झाले. "अरे राजा, तू माझ्या अपेक्षेच्या पलीकडे काम केलंयस. कारण अ, मला जे तुझ्याकडनं अपेक्षित होतं ते तू त्याच्या 10 पटीने काम केलंयस." खरं तर हे मला काही पटलं नव्हतं. कारण मला जसं काही दिसलं आणि मी ज्या पद्धतीने सेवादलापासून वाढलेलो होतो आणि एकूणच मूळचाच डावा पिंड असल्यामुळं त्या पद्धतीनं सगळ्या समाजाकडे बघत होतो. तेच फक्त मी लिहिलं होतं. काही वेगळं विशेष काही केलं नव्हतं. पण डॉक्टरांनी ते वाचलं, त्याचं माझं कौतुक तर केलं, पण नुसतं कौतुक करून थांबले नाहीत. तर त्यानंतर त्यांनी दिवाळी अंकासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जी दौरा केला, त्या प्रत्येक दौऱ्यात ते आवर्जून सांगत होते, की यावर्षी मी महाराष्ट्राला एक नवा लेखक, अतिशय ताकदीचा लेखक भेट देणार आहोत. मला कुणीतरी येऊन सांगितलं, मला हसूच आलं, की मी म्हटलं, "मला 4 वाक्य लिहिता काय येतं?" डॉक्टर मला एकदम ग्रेट लेखक वगैरे म्हणायला लागले आणि त्यानंतर डॉक्टरांनी तो दिवाळी अंकात लेख छापला. ते सगळं झालं आणि त्या लेखाचं, त्या महाराष्ट्र यात्रेचं सगळ्या महाराष्ट्रभर खूप कौतुक झालं आणि मग डॉक्टरांच्यातला संपादक किती सजग होता याचं भान त्यांनी मला दिलं आणि मग डॉक्टरांच्या याच प्रेमातून मी बिहारची यात्रा केली. मी ईशान्य भारताची यात्रा केली. आणखी बऱ्याच काही यात्रा करायच्या ठरल्या होत्या. पण दुर्दैवानं नेमका नको त्या वेळी अ, डॉक्टरांना ते आमच्या शत्रूंनी घाव घातला आणि एक त्यांना द्या म्हणा म्हणजे शरीरानं संपवलं असलं तरी माणसं शरीरानं संपली तरी विचारानं संपत नाहीत. तरी डॉक्टरांनी जो विचार सगळ्या महाराष्ट्रभर आपल्या कृतीतून, आपल्या उक्तीतून सगळीकडे दाखवून दिला होता आणि पेरला होता. तो अतिशय तरारून वर आलाय आणि त्यातूनच मला आठवतं, की त्यांचे साधं सुरुवातीला पत्रलेखन साधनेमध्ये करायला लागलेला एक तरुण डॉक्टरांनी घडवला आणि आज डॉक्टरांच्या इतकाच तोडीचा एक मोठा संपादक महाराष्ट्राला विनोद शिरसाट या नावाने मिळालेला आहे. हे सगळं म्हणजे ज्या पद्धतीने माणसं म्हणजे डॉक्टर ज्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवायचे, त्याला म्हणजे परिस्पर्श झाल्याचं का ती व्यक्ती मोठीच व्हायचं. मला स्वतःचं भाग्य वाटतं, की डॉक्टरांचा स्पर्श मला झाला आणि मला किंचित का होईना मराठी म्हणजे माझ्यातली सामाजिकता घडवण्यामध्ये राष्ट्रसेवाचा मोठा वाटाच आहे. पण माझ्यातला लेखक म्हणून मला महाराष्ट्राला परिचित करून देण्यामध्ये फक्त आणि फक्त डॉक्टरांचाच वाटा आहे, याचं मला नम्र जाणीव आहे. तर या पद्धतीनं ज्या डॉक्टरांनी अ, आपल्या संघटनेच्या 25 वर्षामध्ये आणि साधनेच्या 15 वर्षामध्ये जे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक काम केलं, त्याला
अजिबात तोड नाही. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्र घडवणाऱ्यामध्ये जी एक मोठी मांदी याडी आहे, त्या मांदी याडीमध्ये मला खात्री आहे, की याची सुरुवात महात्मा फुलेंनी केली आणि त्याला आधुनिक टप्प्यावर आणण्याचं काम आमच्या डॉक्टर दाभोलकरांसारख्या महामानवाने केलं आणि म्हणून या थोर अशा विभूतीला की माझं स्वतःला नेहमीच मला माझाच हे वाटतो, की या माणसाच्या सहवासात मी आलो आणि या माणसाचा परिस्पर्श मला लाभला आणि जो परिस्पर्श अख्ख्या महाराष्ट्राला लाभला आणि महाराष्ट्रातले अनेक तरुण विवेकी झाले, विवेकी पद्धतीने समाज बदलाच्या मागे लागले आणि त्या सगळ्या तरुणांच्या मध्ये मी पण आहे आणि डॉक्टरांचा वारसा मला आणि त्याचं ह्या हे जे काही माझं मनोगत ऐकतायत, त्या ऐकणारे जे काही तरुण असतील त्यांचंही आहे. एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला पुन्हा एकदा इथं बोलायची संधी देऊन ह्या महामानवाला वंदन करण्याची संधी दिली. त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.